विठ्ठला
याजसाठी केला होता अट्टहास। नॉर्मल विकटवर नॉर्मल एकदम एक अर्धा पॉइंट। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा। कुंटलिया धावा तृष्णेची या, कवतूक वाटे झालिया वेचाची। नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा। कुंटलिया धावा तृष्णेची या, तुका मनी मुक्ती परनीली नोवरी। आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा। कुंटलिया धावा तृष्णेची या, विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पांडुरंगा करू सदा परिभवग्नमभिष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। मृत्यार्तिहं प्रणतपालभवाग्निपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत्। ओ मंगल भवन प्राण जाए परी
बचन न जाई। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम सिया राम जय जय राम जय राम। महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः। अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः। यदक्षरं मनाख्यम् आनन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडवावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि आपल्या जीवनामध्ये कशाचा आटास केला याचं दिग्दर्शन करणारा अभंग आज आपण चिंतन सेवेकरिता निवडला। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। अभंग 4 चरणांचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये जो आटास केला नेमका जगद्गुरु तुकोबरायांनी आटास कशा करता केला त्याचं चिंतन आज आपल्याला पाहिजे। विठ्ठल आज आपण सर्व मंडळी एकत्र जमलोय त्याचं कारण म्हणजे वैकुंठवासी शांताबाई गोविंद डोके या आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेले आणि आईंच्या जाण्यानं संपूर्ण डोके परिवाराला फार मोठं दुःख झालेलं आहे। त्यांचे पती श्री गोविंद रामा डोके, त्यांचा मुलगा श्री कैलास गोविंद डोके, बाळू गोविंद डोके आणि राजाराम गोविंद डोके, त्यांची मुलगी सौ सुनीता त्र्यंबक खाडे असं कुटुंब आहे। आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं 3 मुलं आणि 1 मुलगी या 4ही मुलांना हे मातृछत्र सोडून गेलेले। तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारं फार मोठं आभाळ जिवंत आहे महाराज। जीवनातली एकदा आई गेली की प्रेम करणारं कोणी उरत नाही महाराज। आई म्हणजे नेमकं काय आहे? माऊली तुमचं काय नाव? राजाराम भाऊ। राजाराम भाऊ जेव्हा तारीख देण्याकरता माझ्याकडे आले ते म्हटले माझ्या आईचं वर्ष श्राद्ध आहे। आईविषयी किती प्रेम असतं महाराज। आमच्या आईचा कार्यक्रम करायचा आहे, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करायचा आहे। राजाराम भाऊ आता तुमच्या जीवनामध्ये हे आईचं छत्र कायम सोडून गेलेले आणि आई तुम्हाला 4 भावंडांना कायमची पोरक करून गेलेली। अरे आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर, ईश्वरासारखा जिचा आत्मा आहे तिला आई म्हणतात महाराज। काय उपकार आहे आमच्या आईवरती। जिवंतपणे आपल्याला आई कळत नाही आणि गेल्यावर महाराज मिळत नाही ती। आई तुम्हाला आहे, आई मला आहे तोपर्यंत आपण तिची सेवा केली पाहिजे महाराज। काय प्रेम करते आई। अरे स्वतःचा विचार न करता फक्त
मुलाकरता आपलं आयुष्य जाळणारी फक्त आणि फक्त आपली आई महाराज. आईचे काय उपकार आहे ऐका. अरे ज्या टायमाला आई मुलाला जन्म देते आणि जन्म देत असताना त्याचं नावच आहे बाळांत. बाळ अधिक अंत, एकतर बाळ नाहीतर तिचा अंत, त्याचं नाव आहे महाराज बाळांत. अरे गुराढोरासारखी ओरडणारी आमची आई ज्या टायमाला डॉक्टर तिच्याकडे येतो, डॉक्टर सांगतो ताई आमच्या समोर फार मोठा प्रश्न उभा राहिलाय, एकतर तुम्ही वाचाल नाहीतर तुमचं बाळ वाचेल, काय करू सांगा. ती आई क्षणाचाही विचार न करता सांगते डॉक्टर साहेब माझं बाळ वाचव, मी मेले तरी चालेल. हेच वाक्य डॉक्टर जेव्हा तिच्या पतीला विचारतो, दादा एकतर तुमची बायको वाचेल नाहीतर मुलगा वाचेल, काय करू सांगा. तो बाप सहज उत्तर देतो, बायकोला वाचवा मुलगा परत होईल. काय उपकार आहे त्या आईचे. तो डॉक्टर सांगतो ताई अगं तू म्हणते ते ठीक आहे, मुलाला वाचवा, पण या मुलाला वाचवण्याकरता अगं तुझं पोट हितभर फाडावं लागणार आहे, चालेल का. ती आई सांगते डॉक्टर साहेब हितभर काय, अरे मी मेले तरी चालेल पण माझा मुलगा जिवंत राहिला पाहिजे, काय उपकार आहे मला. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ, हे सबसे बड़े सबसे बड़े. आई कशाला म्हणतात ऐका. अरे सगळं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या पण एक माणूस तुमच्या बरोबर असतो ती म्हणजे तुमची आई. अरे शेंबडा मुलगा असू द्या, काळा मुलगा असू द्या, पांगळा मुलगा असू द्या, लंगडा मुलगा असू द्या, ती आई सांगते माझा वाघ आहे. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ. सबसे बड़े आणि ज्या माणसाला आपल्या आईचे आणि वडिलांचे आशीर्वाद मिळतात त्याला जीवनात काहीच कमी पडत नाही महाराज, लक्षात ठेवा. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला से पाना. आमची आई अरे दिवसभर शेतात काम करायला गेलेली आणि दिवसभर उपवाशी पोटी काम केलं आणि ती आई जेव्हा सायंकाळी घरी येते, लहान मुलगा रडला तर ती आमची आई बाकी काहीच पाहत नाही, उपवाशी पोटी आई आपली मुलाला आपल्या मांडीवर घेते आणि उपवाशी पोटी आपल्या आईने आपल्याला दूध पाजले. काय उपकार आहे तिचे. पण आजकालच्या मुलांना त्याची जाणीव नाही महाराज. मी त्र्यंबकला असताना आळंदीचा आमचा एक जुना मित्र आला,
तो जुना मित्र माझ्याकडे आल्याच्या नंतर तो जुना मित्र आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि गप्पा करता करता तो माझ्याकडे आला म्हणे महाराज काय चालले बरी की तब्येत म्हटलं बरी घरी काय चालले म्हटलं मजेत चालले आणि त्याने मला एक प्रश्न विचारला म्हणे महाराज आई वडिलांना तुम्ही सांभाळता की नाही म्हटलं नाही सांभाळत तो असा चिडला माझ्यावर कीर्तन करता लोकांना शहाणपणा शिकवता आणि आई बापाला सांभाळत नाही म्हटलं नाही सांभाळत पण पुढचं ऐक काय पुढचं ऐक म्हणे लोकांना सांगता आईबाप सांगता कीर्तनामध्ये जोरजोरात ओरडता गाणे म्हणता आणि तुम्ही स्वतः आईबापाला सांभाळत नाही म्हटलं पुढचं ऐक मी आईबापाला सांभाळत नाही अजून आमचे आईबापच मला सांभाळतात मी काय त्यांना सांभाळणार आहे महाराज अरे आभाळ एवढे आमचे आईबाप आहे आणि त्या आईबापाला आपण म्हातारपणामध्ये सांभाळलं पाहिजे महाराज सांभाळलं पाहिजे एक गरीब मुलगा लहानपणी बाप वारलेला आहे आणि लहानपणी बाप गेल्यानंतर त्या आईने काबाड कष्ट केले आणि काबाड कष्ट करून त्या मुलाला मोठं केलं शिकवलं कामाला लावलं त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याची बायको आणि तो मुलगा शेजारी बसला होता त्याची बायको म्हटली का हो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे तो म्हटलं माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी तुझ्याकरता काही पण करायला तयार आहे ती म्हटली का हो तुमचं जर माझ्यावर प्रेम आहे तर मला तुम्ही तुमच्या आईचं काळीज काढून द्याल का काय बोलला ती म्हटली मला तुमच्या आईचं काळीज काढून द्याल का त्या मुलाच्याही अंगावर शहारे उभे राहिली पण बायकोच्या आधीन गेलेला आहे म्हटले मी तुला माझ्या आईचं काळीज काढून देणार आहे आणि तो मुलगा आपल्या आईकडे गेला हातपाय कापू लागलेले आईला बोलायचं कसं पण ती आई महाराज आईने पाहिलं म्हटले बाळा आज तुला झालं काय असा कावरा बावरा का झालाय चेहऱ्यावरती असा प्रश्नचिन्ह का उत्पन्न झालाय तो मुलगा सांगतो आई माझ्या बायकोने तुझं काळीज मागितले आई आईच्या अंगावर शहारे उभे राहिली अरे ज्याला लहानाचं मोठं केलं हाताच्या फोडासारखं जपलं तो मुलगा आपल्या काळजापर्यंत आलाय ती आई महाराज ती म्हणते बाळा तुझे वडील वारले अरे तेव्हापासून फक्त तुझ्याकरता जगते मी आणि तुझ्याकरता जर मला मरण आलं तर आनंदाने मरेल तू कोयता घेऊन मार माझ्या छातीत त्या नराधामाने त्या मुलाने महाराज तो कोयता घेतला आईच्या जवळ गेलेला आहे आणि तो कोयता आईच्या छातीत मारला रक्ताची चिळकांडी उडाली आणि रक्ताची चिळकांडी उडाल्याच्या नंतर ते काळीज घेतलं आणि ते आईचं काळीज घेऊन तो पळू लागला रक्ताभंबळ झालेला आहे आणि पळता पळता एक ठेच लागली आणि तो मुलगा खाली पडला आणि त्या आईचं काळीज पडलं आई कशाला म्हणतात ऐका तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील महाराज काळीज पडलं तो मुलगाही पडला आई कशाला म्हणतात पहा अरे ते पडलेलं काळीज सुद्धा बोलू लागलं हे बाळा अरे बाळा तुला लागलं का रे बाळा तुला लागलं का बाळा हे आईचं हृदय महाराज ठेच लागे तुझ्या पायाला अश्रू येती तिच्या डोळ्याला ठेच लागे तुझ्या पायाला अश्रू येती तिच्या डोळ्याला ठेच लागे तुझ्या पायाला अश्रू येती आईच्या डोळ्याला याला आई म्हणतात महाराज आणि म्हणून या कुटुंबाला हे मातृछत्र सोडून गेलेले या तीनही मुलांना पोरकं करून गेलेले त्या मुलीला विचारा आता माहेरात आल्याच्या नंतर सगळं मिळेल पण आई मिळणार नाही महाराज म्हणून या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याकरता आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी पाहुणे मंडळी अपतेष्ट मंडळी या ठिकाणी आलेले कीर्तन करता उत्कृष्ट प्रकारची साथ ज्यांची आहे ते हरिभक्त परायण आमचे परम मित्र असणारे सगळे गायनाचार्य वाजवणारी मंडळी त्याच्यामध्ये हरिभक्त परायण गायन सम्राट संगीत विशारद आमचे भगवान महाराज त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या शेजारी असणारे हरिभक्त परायण
आमचे हनुमंत महाराज गतीर, आवाजात गोडवाय महाराज आणि गाणंही तयारीचे, टाळी वाजव त्यांच्याकरता. त्याचप्रमाणे आमचे 2 गायक, काय नाव तुमचं माऊली? गावातलेच आहे का? सगळे गावातले का? वा, यांच्या सगळ्यांकरता टाळी वाजवा. आणि पखवाजावरती असणारे आमचे नवनाथ महाराज, ज्यांचा हातही गोड आहे आणि वाजवणंही गोड आहे, असे आमचे नवनाथ महाराज, टाळी वाजवा. साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली, ते कुठली साऊंड सिस्टीम आहे? मोडळे शिवा, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. या हॉलमध्ये वास्तविक आवाज घुमायला पाहिजे होता, पण तरी सुद्धा आपण एवढी शार्प सिस्टीम लावली, तुम्हाला धन्यवाद. संपूर्ण टाळकरी मंडळी, चोपदार आहे, आमचे विनेकरी आहे, बसलेली मंडळी. हे कीर्तन आपल्याला झाल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी आपल्याला ज्ञानप्रबोध या यूट्यूब चॅनलवरती कायम पाहायला मिळेल. ते आमचे नैनेश भाऊ सुद्धा आलेले आहेत, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आता बसलेले काही प्रश्न विचारतील. महाराज, गायक लोकांची नाव घेतले, वादक लोकांचे घेतले, तुमच्या लोकांचे घेतले, आम्ही काय केलंय? तुमचे पण नाव घेऊ का? ऐका. पांडुरंगाच्या चरणी फुलवातू वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलवातू वाकून, आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो, ज्ञानोबरांचा मान राखून. विठ्ठल चला, अगदी पाऊण तासामध्ये आपल्याला अभंगावरती चिंतन मांडायचे. या अभंगामध्ये पहिला शब्द आहे अट्टहास. जगद्गुरु तुकोबर सांगतात की मी आयुष्यभर माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला. अट्टहास म्हणजे सोपा शब्द प्रयत्न केला. या मृत्यू लोकात आलेला प्रत्येक माणूस अट्टहास करतो, प्रयत्न करतो. फक्त साधू संतांच्या मध्ये तुमच्या आमच्यात फरक असा आहे, साधू संत प्रयत्न करतात, परमार्थ करतात, आणि तुमचे आमचे प्रयत्न प्रपंच करताय. अजून सोपं सांगतो, साधू संत प्रयत्न करतात, तो देवा करता, आणि तुम्ही आम्ही प्रयत्न करतो संसारा करता. विठ्ठल तुमचा आमचा जो प्रयत्न आहे याच्यामधून आपला शेवट गोड होणार नाहीये. किती पैसा कमवला आणि किती जागा घेतली तर शेवट गोड होणार आहे का? आज माणसाचे प्रयत्न कशा करताय? संपत्ती करता, सत्ते करता माणूस प्रयत्न करतोय. आज आपण महाराष्ट्रात काय राजकारण चाललंय महाराज? प्रत्येकाला वाटतंय मला आमदार व्हायचंय, मला मुख्यमंत्री व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय, माझ्याकडे सत्ता असावी, पावर असावी, याच्याकरता प्रयत्न आहेत का नाही? बरे सगळं राजकारण चाललंय कशा करता चाललंय? खुर्ची करता ना का? अरे माझ्याकडे सत्ता असावी, हे प्रत्येकाचे प्रयत्न आहे महाराज. पण किती मोठा सत्ताधीश झाला म्हणजे शेवट गोड होणार आहे? अजिबात नाही महाराज. उलट जेवढा मोठा माणूस तेवढे त्याला वाईट देऊ शकतात महाराज. जया अंगी मोठी पण तया यातना कठीण. म्हणून सत्तेकरता प्रयत्न करू नका. आजकाल लोक म्हातारे माणसं सुद्धा म्हणतात की मला एकदा सरपंच की लढवायची आणि एकदा सरपंच होणंच मारायचंय. दात मुखवत राहिले नाही दात, तरी सरपंच व्हायची इच्छा बाकी असते. राजकारणात चांगल्या माणसाने पडूच नाही. कीर्तनकार गायकवादक यांनी तर पडूच नाही, पण चांगल्या माणसाने त्याच्यात जाऊच नाही महाराज. कीर्तनकार आणि राजकारण समीकरण जुळतच नाही महाराज. राजकारण चांगलं नाहीये. आणि आपल्यासारखे माणसं राजकारणात घुसले तर लोकांचा आपल्यावरचा विश्वास सोडून जाईल महाराज. आमचं तसं नाही महाराज. आमचं कीर्तन भाजपवाल्याने ठेवलं तर आम्ही फक्त कमळावरच बोलतो महाराज. वचन ऐका कमळापती मजरंकाची विनंती. आमचं कीर्तन जर काँग्रेसवाल्याने ठेवलं तर आम्ही फक्त हातावरच बोलतो. उभारीला हात जगी जाणवली मात. आमचं कीर्तन जर राष्ट्रवादीवाल्याने ठेवलं तर आम्ही फक्त घड्याळवरच बोलतो महाराज. घडी घडी काळ. आमचं कीर्तन शिवसेनेवाल्याने ठेवलं तर धनुष्यवच बोलतो. तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन बाण फिरे. विठ्ठल राजकारण चांगलं नाही. राजकारणात आपण पडायचं नाही. सगळे पक्ष आपलेच आहे. पण काही काही लोक राजकारण करतात. त्यांच्याकरता सांगू जातो ऐका, हे राजकारण किती वाईट आहे. या राजकारणामुळे गावातलं गाव बिघडलंय, घरातलं घर बिघडलंय, माणसातला माणूस बिघडलाय. कसं बिघडलं ऐका. एक अट्टल राजकारणी माणूस, आणि त्या राजकारणी माणसाकडे त्याचा मुलगा गेला. म्हणे पप्पा आयुष्यभर तुम्ही राजकारण केलंय, मला सुद्धा राजकारण करायचं, राजकारण शिकवा. आयुष्यभर ज्याने राजकारण केलं
तो बाप आपल्या मुलाला सांगतोय, बाळा हे राजकारण चांगलं नाही रे. कोण सांगतोय? ज्याने राजकारण आयुष्यभर केलं तो सांगतो राजकारण चांगलं नाही, चांगल्या माणसाचे काम नाही, राजकारणात तू पडू नको, तू दुसरं काहीतरी कर. तो मुलगा म्हटला, बाबा हो पप्पा तुम्ही आयुष्यभर केलंय ना, मलाही शिकवा. तो बाप म्हटला, मी तुला राजकारण शिकवतो, पण चाल दुसऱ्या मजल्यावर. आणि त्या बापाने त्या मुलाला दुसऱ्या मजल्यावर नेलं आणि म्हणे, बाळा तुला राजकारण शिकायचंय ना, मग मी सांगतो ते ऐक. म्हणे काय बाबा? दुसऱ्या मजल्यावरून म्हणे तू उडी मार. तो मुलगा म्हणे, काय बोलता बाबा तुम्ही? राजकारण शिकवायला बोलवलंय आणि दुसऱ्या मजल्यावर उडी मार, हा काय प्रकार आहे? तुला राजकारण शिकायचंय ना, उडी मार. अहो पप्पा दुसऱ्या मजल्यावरून जर उडी मारली हात मोडेल, पाय मोडेल. तो बाप म्हटलं, मी कशाला आहे मग? तू उडी मारायचा प्रयत्न कर, वाचवायला मी तयार आहे. बापावरती विश्वास ठेवला आणि त्या मुलाने महाराज दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. जशी उडी मारली तसा निबार पडला, जोरात पडला होतो, असा निबार पडला आणि पडल्यानंतर त्याचा पाय मोडला. महाराज दवाखान्यामध्ये ऍडमिट केला. मग बाप पाहण्याकरता गेला. असा मुलगा चिडला, म्हणे बाबा काय राजकारणी लोक आहे म्हणे, तुम्ही राजकारण शिकवायला मला दुसऱ्या मजल्यावर नेलं, राजकारण शिकवायच्या ऐवजी म्हटले माझा पाय मोडला, हा काय प्रकार आहे? राजकारण शिकवणार होते ना. हा बाप म्हटला, अरे बाळा तुला राजकारण शिकवलंय म्हटले मी. म्हटली याच्यात काय राजकारण आहे? म्हणे राजकारणामध्ये मुलाने सुद्धा बापावरती विश्वास ठेवायचा नाही, हा राजकारणातला पहिला टप्पा आहे म्हणे. दुसरा टप्पा सांगू का? लगेच हा म्हणतात विठाला. राजकारण चांगलं नाही म्हणजे सत्ता माणसाने सत्तेच्या पाठीमागे लागू नये. अहो तुमचं आमचं जाऊ द्या, दशरथ राजा इतका सत्ताधीश होता की इंद्र आपल्या आसनावर उठायचा आणि इंद्र दशरथ राजाला आपल्या आसनावर बसवायचा, एवढा अधिकार दशरथ राजाचा. सत्ताधीश आहे, राजा आहे, पावर आहे त्याच्याकडे. पण ज्या टायमाला दशरथ राजाचा अंतकाळ जवळ आला आणि त्यावेळेला दशरथ राजा ढसाढसा रडू लागला. महाराज राजाचं मरण जवळ आलेले, सगळं सैनिक बसलेले, राण्या बसलेल्या आणि राजा रडताना पाहिला आणि सगळ्यांनी प्रश्न विचारले, राजेसाहेब आपण क्षत्रिय आहात आणि क्षत्रियाने असं मरणाला घाबरून रडू नये म्हटले. राजा रडता रडता सांगू लागला, मी मरतोय म्हणून रडत नाही. मग का रडताय? दशरथ राजाच्या मुखातले वाक्य महाराज, सत्ताधीश आहे, राजा आहे. दशरथ राजा सांगतोय मरतोय म्हणून रडत नाही. मग अरे 4 मुले मला, 4. आज माझं मरण जवळ आलंय पण एकही मुलगा जवळ नाही. म्हटले काय करायचं? सत्ता काय करायची? ही संपत्ती काय करायची? त्याचं कारण सांगितलं. म्हणले अरण्यामध्ये धनुष्य बाण घेऊन शिकार करण्याकरता गेलो होतो. श्रावण बाळ आपल्या आई बापाला तीर्थयात्रेकरता घेऊन चालला होता आणि पाणी आणण्याकरता तळ्यावरती आला. चुकून बाण माझ्या श्रावण बाळाच्या लागला आणि श्रावण बाळ धारातीर्थी पडलेला आहे. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळ पडला. दशरथ राजा श्रावणाकडे गेला, बाळा अरे चुकून बाण लागला रे. तो श्रावण सांगतो, राजेसाहेब बाण लागला माझ्या, आता प्राण जाणार आहे, पण एक इच्छा माझी पूर्ण करा, की पाणी माझ्या आईबापाला नेऊन द्या. राजाने ते पाणी घेतलं आणि श्रावण बाळ सांगतो, पण एक काम करा, तिथे बोलू नका. माझ्या आईबापाला जर कळालं की श्रावण बाळ मरण पावलेला आहे तर ते जीव टाकून देतील, म्हणून तुम्ही बोलू नका, पहिलं माझ्या आईबापाला पाणी पिऊ द्या. दशरथ राजाने ते पाणी घेतलं आणि श्रावणाच्या आई वडिलांकडे घेऊन जाऊ लागला. पायांची चाऊल ऐकली आणि श्रावणाचे आईबाप सांगतात, श्रावणा आलास का रे पाणी घेऊन? राजा शब्दही बोलत नाही. महाराज आपण जर बोललो तर त्या आईबापाला कळेल श्रावण नाही दशरथ आहे. नाविलाजाने बोलावं लागलं, सांगितलं, म्हटले मी तुमचा श्रावण नाही, मग मी दशरथ राजा आहे. म्हटले आमचा श्रावण कुठे आहे? म्हटले तुमच्या श्रावणाला माझ्याकडून बाण लागला
आणि त्याचे प्राण गेले म्हणे. महाराज, म्हातारपणामध्ये आपला मुलगा मरण पावावा काही दुःखद घटना आहे. श्रावण बाळाचे आईवडील रडू लागले. रडता रडता सांगतात, राजा अरे आमचा मुलगा तू मारलाय. अरे तीर्थयात्रा करता चाललो होतो आणि पाणी आणण्याकरता गेलेल्या मुलाला तू मारलं. आज आम्ही मरतोय, पण राजा लक्षात ठेव, आज आमच्या पुत्राच्या योगामध्ये आम्ही तडफडून मरतोय. तुला सुद्धा 4 मुलं असतील राजा, पण मरताना तुझ्या जवळ एकही मुलगा नसेल. राजाला तो घटना आठवली. राजा मरता मरता विचार करतोय, अरे 4 मुलं आहेत मला, 4, पण मरताना आता माझ्याजवळ एकही मुलगा नाहीये. काय करायचं संपत्तीचं आणि काय करायचं सत्तेचं. म्हणून राजा ढसाढसा रडतोय आणि रडता रडता विचार करतोय, रामा, ए रामा, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, टाकून गेला राम, कसा टाकून गेला राम विन जीव व्याकुळ होतो. दशरथ राजा दारात निर्ती पडलेला आहे, आता प्राण जाणार आहे. रामा, अरे तू देवच ना देव, पण माझा मुलगा आहे तू, आणि मरताना तू माझ्या जवळ नाही रे राजा. रामा, रामा विन जीव व्याकुळ होतो. ए रामा, ए रामा, रामा. किती सत्ता तुमच्याकडे असली आणि किती पावर असली तरी तुमचा शेवट गोड होणार नाही महाराज. किती जागा आहे तुमच्याकडे, किती संपत्ती, 4 एकर 2 एकर 5 एकर, यापेक्षा काय आहे का? मी तुम्हाला एक माणूस सांगतो, आता ऐका. सिकंदर नावाचा राजा झाला, सिकंदर. आणि हा सिकंदर 22 वर्षाचा असताना, बाबा ऐका ऐका, तुम्हाला आवाज येईल माझा. 22 वर्षाचा असताना या सिकंदराने विचार केला की आपल्याला जग जिंकायचे म्हटले. आणि 22 वर्षाचा सिकंदर जग जिंकण्याकरता निघाला. आणि जात असताना 40 वर्ष जग जिंकायला लागले. किती तुम्हाला ऐकायला येतं का नाही? जरा बोलत जा मोकळा असं. 40 वर्ष जग जिंकायला लागले. आणि 40 वर्षानंतर या सिकंदराने जग जिंकलं महाराज. नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही, जग जिंकल्याच्या नंतर हा सिकंदर एका पेरू नावाच्या देशामध्ये एक तंबू बांधलेला आहे, काही सैन्य बरोबर घेतलेले, आणि त्या झोपडीत तो राहू लागला. एका राजाने आक्रमण केलं आणि सिकंदरला मारणार. सिकंदराने तंबू फाडला आणि जीवाच्या कंताने त्या वाळवंटामध्ये पळू लागला. वाळवंट होता तो. आणि पळत असताना माणूस नाही, झाड नाही, सावली नाही, पाणी नाही, काहीच नाही. तो सिकंदर 2 दिवस उलटून गेले. तहान लागली होती महाराज, वाळवंट होता, पाणी मिळत नाहीये. आता पाणी जर मिळालं नाही तर आपले प्राण जाणार आहे. सिकंदर त्या देवाला विनंती करतो, देवा अरे जगच जेत आहे मी, जग जिंकलेले जग, आणि पाणी मिळत नाही म्हटले, पाण्याविना आता माझं मरण येणार आहे.
एवढा वाईट मृत्यू मला देऊ नको म्हटले. आणि त्याच रस्त्याने महाराज नेमकं एक फकीर चालला होता. फकीर, फकीर म्हणजे काय, ज्याला कोणतीच फिकीर नाही त्याला म्हणतात फकीर. तो फकीर जात असताना त्या फकीराकडे कमंडलू होतं आणि त्याच्यात पाणी होतं. राजाने आवाज दिला, म्हटलं फकीर बाबा, ओ साधू बाबा, थांबा म्हटले, तुमच्याकडे पाणी आहे का? तो फकीर म्हटलं आजच्या पुरतं आणि माझ्या पुरतं पाणी माझ्याकडे. मग त्याला तो फकीर म्हणतात. उद्याचा विचार जो करत नाही त्याला पण फकीर म्हणतात महाराज. आपल्याकडे फकीर वेगळे, आपले 4-4 पिढ्या लोक काय काय खातील याचा विचार करतात. तो फकीर सांगतोय, अरे आजच्या पुरतं माझ्या पुरतं पाणी आहे. म्हटले मला द्याल का? म्हटले घेऊन टाक. ते पाणी त्या फकीराने राजाकडे दिलं. राजाने ते पाणी हातात घेतलं, लाज वाटली. म्हटले आपण जगच जेत आहे, आपण जग जिंकलेले, एका फकीराकडून फुकट पाणी घ्यायचं म्हटले बरं नाही. म्हटले फकीर बाबा, ही वाटीभर पाणी तुम्ही मला देताय ना, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 100 सोन्याच्या मोहरा देतो. तो फकीर म्हटला पाणी परत दे. पाणी मिळणार नाही. म्हटले का? तुला दिलं होतं ना, तू आता पैशावर गेला, परत दे. ते पाणी परत घेतलं. म्हटलं फकीर बाबा, 500 सोन्याच्या मोहरा देतो. म्हणजे सिकंदर कोणी पैशाचा आणि सत्तेचा अभिमान आहे, लक्षात ठेवा. 500 सोन्याच्या मोहरा देतो. तो फकीर म्हटला तेवढ्यात पण पाणी मिळणार नाही. म्हटले आता जर आपल्याला पाणी मिळालं नाही तर आपले प्राण जाणार आहे, काय करायचं? म्हटले फकीर बाबा, 40 वर्ष लागले मला जग जिंकायला, त्यातलं 10% राज्य तुम्हाला देऊन टाकतो, पण तेवढं वाटीवर पाणी द्या बरं. फकीर बाबा म्हटले मिळणार नाही. म्हटले 25% राज्य देतो. फकीर म्हटले मिळणार नाही. अरे 50% राज्य देतो. म्हटले तरी पण मिळणार नाही. आता सिकंदर विचार करू लागला, जर वाटीभर पाणी मिळालं नाही तर प्राण जातील, आणि प्राण गेले तर या राज्याचं करायचं काय? म्हटले फकीर बाबा, 40 वर्ष मी झुंजलो, लढलो आणि जग जिंकलं. एक काम करा, 100% राज्य तुम्हाला देऊन टाकतो, पण तेवढं वाटीवर पाणी काय करा, द्या मला. मग फकीराने ऐकलं, महाराज 100% राज्य देतो ना? म्हटलं हो. मग घे वाटीवर पाणी. वाटीभर पाणी दिलं आणि दिल्यानंतर राजाने ते पाणी घेतलं आणि पिला. महाराज जीवात जीव आला. साधूने कमंडोलं घेतलं, फकीराने निघून जाऊ लागला. राजाला एवढं आश्चर्य वाटलं, महाराज समजा आता कीर्तन करायला मी आलो आणि बिगर पाकिटाचं गेलो ना, लोक म्हणतील काय बाबा आहे, म्हणजे आज नका करू ते, पुढे याच्यात नका. फकीराने कमंडलू घेतलं, महाराज निघून जाऊ लागला. निघून जात असताना राजाला वाटलं, अरे फकीराने आपल्याशी व्यवहार केला, आता निघून जाऊ लागला. म्हटलं फकीर बाबा, अहो थांबा. म्हटले काय? ते राज्य तुम्हाला दिलंय, मी घेऊन जा. तो फकीर बाबा जवळ आला आणि त्या सिकंदराला सांगू लागला, सिकंदरा, अरे तुझं राज्य जर मला पाहिजे असतं तर माझ्या प्रपंचाची राख रांगोळी मी का केली असती? मग तो सिकंदर सांगू लागला, फकीर बाबा, मग 15 मिनिटं तुम्ही माझ्याशी व्यवहार केला, डील केली, 10% राज्य, 25%, 50%, 100%, हे का केलं? आता त्या फकीर बाबाच्या मुखातले वाक्य ऐकले तर मग तुम्ही जागे व्हाल महाराज. तो फकीर बाबा सांगतो, राजा, मला तुझी संपत्ती नको, प्रॉपर्टी नको, सत्ता नको, पण मी तुझ्याशी व्यवहार याच्याकरता केला, मला तुला हे शिकवायचं होतं की 40 वर्ष तुला जग जिंकायला लागले. या 40 वर्ष जग जिंकल्याची किंमत वाटीभर पाणी एवढी सुद्धा नाही रे. काय 2 एकर 3 एकरवाले महाराज असे कोलर ताईट करतात. गावात मा एवढा कुणी श्रीमंत नाही, गावात मा सारखी कोणाकडे जमीन नाही. काही बरोबर येतं का? याद कर सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. काय महाराज, श्रीमंतीचा गर्व करू नका. किती श्रीमंती असली शेवट गोडवणार नाही महाराज. किती संपदा असली, सत्ता असली, शेवट गोडवणार नाही. आणि संपत्तीचा गर्व तर अजिबात करू नका महाराज. एक भिकारी श्रीमंताच्या दारात गेला आणि त्या श्रीमंत म्हटलं, अरे श्रीमंत दादा, जरा चतकुरभर भाकर मिळेल का? तो श्रीमंत म्हणतो, निघितून. भिकारी आमच्या दारात होतो, निघितून म्हटले. तो भिकारी म्हटलं, ए श्रीमंता, अरे भूक लागलेली रे, तू श्रीमंत आहे, चतकुर भाकर पाहिजे, बाकी काय मागितले? म्हटले तेवढं दे. काय म्हटले? मिळणार नाही, नाही तर काठीने मारेल. तो भिकारी त्या श्रीमंताला सांगू लागला, हे श्रीमंता, अरे श्रीमंतीचा गर्व करू नको रे, तुझ्यासारखे अनेक गेले आणि भिकारी झाले. म्हटले तो म्हटलं, तू निघतो का तुझ्या काठी काढू? तो भिकारी सांगतो, श्रीमंता,
अरे तू काय काठी काढतो आणि तू काय काठीने मारण्याची भाषा करतो? अरे माझ्या दारात जर भिकारी आला तर मी तलवार काढायचो. म्हणजे हा कोण होता पहिला महाराज? हा पहिला श्रीमंत होता. पण श्रीमंता, अरे मी सुद्धा तुझ्यासारखा श्रीमंत होतो रे. श्रीमंतीचा गर्व केला. अशी वेळ माझ्यावर आली की आज भीक मागायची वेळ आली. तुला सावध करायला आलो रे श्रीमंता. म्हणून आपण सुद्धा सावध झाले पाहिजे महाराज. संपत्तीचा याचा त्याचा गर्व करू नका. रावणाकडे किती होती महाराज? कोटीगिरी जिथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कमाया है तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. काय आणलं आपण महाराज? खाली हाताने आलो आणि खाली हाताने जाणार आहे. तरी मरेपर्यंत माणसं पैसाच कमावतात. कुणी नेले का असा बरोबर पैसा? 2 एकर जागा घेतली बा त्याने, बरोबर नेल्यास ऐकलं का? सगळं इथंच राहतं. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. तू मेल्यावर तुझं घर गावाच्या बाहेर. काही लोक, आम्ही गेलो कार्यक्रमाला, का संतोष महाराज, कार्यक्रमाला आपण गेलो की लोक म्हणतात महाराज चला आमचा बंगला पाहिला. मग ते बंगला दाखवलं ना, इथं बाथरूम आहे, इथं देवघर आहे, इथं किचन आहे, इथं बेडरूम आहे, दाखवतात. महाराज 2 कोटी रुपयाचा बंगला आहे, 2 कोटीचा, ते लोक सांगतात. पण असं ऐकलं का हो? 2 कोटीचा बंगला बांधला आणि बंगल्याचा मालक बंगल्यात जाळला नाही हो. बंगला बंगल्याच्या जाग्यावर आहे, जाळायला कुठे? मग आपली जागा, मेन जागा कोणती खरी? मग सकाळी एकदा मंदिरात दर्शन घेतलं, एकदा जाऊन यायचं तिकडं, विचार करायचा आपल्याला इथं जळायला यायचंय. कशाचा गर्व करता महाराज? लोक कुणालाच विचारत नाही, भावाला भाऊ विचारत नाही, गावाला गाव विचारत नाही. का? फक्त गर्वामुळे महाराज. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावर खापर फोडतील माथ्यावर. बायका मुलांकरता किती पैसे कमवा, तरी ते म्हणतात आमच्या बापाला काय नव्हतं. हा ते तुम्ही म्हणा, म्हणजे किती लोकांच्या पाठ आहे महाराज. आमच्या बापाला अक्कलच नव्हती. अहो किती धावपळ करतो महाराज. आता तुम्ही एवढे कष्ट करता लोक. आता कीर्तन संपलं की तुमच्या डोक्यात काय आहे? कुणाला पाणी भरायचं, कुणाला म्हशी चारायच्या, कुणाला काय? हे कष्ट कुणा करताय? हे फक्त आपल्या मुलांकरता महाराज. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही किती कष्ट करा शेवटी पश्चाताप शिल्लक आहे महाराज. अहो ज्या टायमाला कोरोना आला होता बाबा, कोरोना, त्या कोरोनाच्या काळामध्ये आमचं सांगतो आता, कार्यक्रम बंद झाले होते महाराज. कार्यक्रम बंद म्हणजे काय बाबा? हा म्हणजे तुम्ही जाणकार लोक आहे म्हणून सांगतो मी असं. कार्यक्रम बंद म्हणजे आमचे पाकिटं बंद झाले होते. अहो पाकिटं बंद झाल्यानंतर, म्हणजे पैसा बंद झाल्यानंतर घरातले माणसं असे रागाने पाहू लागली. का? अहो इन्कमच नाही ना. मी तर घरातच नारळ घ्यायचो ना, आमच्या मंडळीला सांगायचो मला दे, तेव्हाकडे झोप लागायची महाराज. पाकिटं बंद झाल्यानंतर घरातली माणसं रागाने पाहू लागली. काय करावं बा? मग लॉकडाऊन आहे, बाहेर चालायचं नाही, फिरायचं नाही. मग कधी गाता, कधी ज्ञानेश्वरी, काय ग्रंथ, काय पुस्तक वाचावं म्हणून वाचत राहायचो घरामध्ये. पण बायको रागाने पाहू लागली महाराज आमची एक दिवस. पण बोलायची पण हिंमत होत नव्हती. मग बायकोने काय केलं? कुत्रं पाहिलं दारात, कुत्रं, आणि कुत्र्याकडे पाहून सांगते हाड. 4 महिन्यापासून घरात बसलाय. कुणाला? हो मलाच ना. बरे माझं सांगतो, तुमचं कसं काय? तुमचं माझ्यापेक्षा बेकार आहे महाराज. लक्षात ठेवा. एक पत्नी आपल्या नवऱ्याला म्हटली का हो तुम्हाला अजिबात अक्कल नाही म्हणे. हो तो म्हणे काय झालं? तुम्हाला कुणी पण उल्लू बनवतं म्हणे. भाजी घ्यायला गेलं का भाजीवाला उल्लू बनवतो, मार्केटमध्ये गेले की मार्केटवाले उल्लू बनवतात. तुम्हाला अजिबात अक्कल नाही, कुणी पण उल्लू बनवतं. हा म्हटलं खरं आहे तुझं. पहिल्यांदा मला उल्लू तुझ्या आईबापानेच बनवलं. विठाला विनोद समजायला
बोलायला पण तेवढं डोकं चालावं लागतं बरं का. आमच्या गावातली की आजी माझ्याकडे आली, तिला म्हटलं आजी आपल्या गावातल्या सरपंचाची बायको म्हटलं कोमात गेली हो. मग तिने म्हणायचं ना वाईट झालं. ती म्हटली श्रीमंताचे लोक कुठे जातील विठ्ठल. ऐका, या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही महाराज. जोपर्यंत पैसा आहे ना, जोपर्यंत तुम्ही पैसा कमवताय तोपर्यंत तुमची ठेप ठेवणार आहे. ज्या दिवशी पैसे कमवायचं बंद झाले महाराज, अनुभव घ्या की घरातले लोक किंमत देत नाही महाराज, विचारत नाही. म्हातारे माणसाचे हाल का होतात? कारण ते पैसे कमवायचे बंद झाले की घरातले माणसं त्याला अजिबात विचारत नाही. म्हणून म्हटले कुणीच कुणाचं नाही. नाही रे नाही रे माझी बहीण माझ्यावर फार प्रेम करते. बहिणीचं प्रेम कुठपर्यंत आहे? जोपर्यंत बहिणीला आपण साडी घेतोय, चोळी घेतोय, लुगडं घेतोय तोपर्यंत बहीण आपली. ज्या दिवशी साडी लुगडं घ्यायचं बंद झालं का त्या दिवशी म्हणते आग लावतं भावाला. आता साडी घ्यायचं बंद झाला. बहीण कुणाची भाऊ कुणाचा. एखादा म्हणे महाराज माझ्या भावाचं माझ्यावर फार प्रेम आहे. भावाचं प्रेम कुठपर्यंत आहे बाबा? जोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत. एकदा लग्न झालं तर लहान भाऊ मोठ्या भावाला सांगतोय दादा जर माझ्या बांधावर पाय देशील ना तर तुझं तंगड कपून टाकील. मोठ्या भावाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो मोठा भाऊ सांगतो बाळ्या हे बाळू तू माझं तंगड तोडायची भाषा करतो का? अरे तुझ्या करता मी अडाणी राहिलो. अरे तू जेवण करावं म्हणून मी उपोषी राहिलो, तू माझं तंगड तोडायची भाषा करतो का? आणि मग साधू संतांचे प्रमाण आठवली. बहीण आणि म्हणून आतापर्यंत आपण संपत्ती करता सत्ते करता प्रयत्न केले. काही लोक जगद्गुरु तुकोबारायांकडे आले म्हणे महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशा करता प्रयत्न केला? तर जगद्गुरु तुकोबार सांगतात बाबा मी सत्ते करता प्रयत्न केला नाही, मी संपत्ती करता प्रयत्न केला नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही कशा करता प्रयत्न करता? जगद्गुरु तुकोबाराने केलेला अट्टहास केलेला प्रयत्न महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. Oh
मरणाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला आणि महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला. कशा करता? तर शेवटचा दिवस गोडवावा. माणसाने प्रयत्न केला पाहिजे पण तो देवा करता. पण आपले प्रयत्न कशा करताय? धना करता, संपत्ती करता, याचं चिंतन आतापर्यंत केलं आपण. माणसाने असं जीवन जगावं महाराज की दिवसभर माणसाने असं काम करावं की संध्याकाळी आनंदाने झोप लागली पाहिजे. शास्त्रकार सांगतात दिवसे नैव तत्कुर्यात येनो रात्र सुखम वसेत. म्हटले दिवसभर असं काम करा की रात्री पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. आणि यावत जीवनम तत्कुर्यात येन मृत्यूर सुखम वसेत. आणि सांगितलंय की आयुष्यभर असं जगा की मरण सुद्धा माणसाला आनंदाने आलं पाहिजे महाराज. असं जीवन जगा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की याजसाठी केला होता अट्टहास. कशा करता केला अट्टहास? शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज माझ्या जीवनामध्ये जो प्रयत्न केला तो शेवटचा दिवस गोड होण्याकरता. आता पहिला चिंतनामध्ये प्रश्न पडतो शेवटचा दिवस म्हणजे नेमकं काय? तुमच्या आमच्या शेवटचा दिवस म्हणजे काय? माणूस मेला म्हणजे त्याचा काय शेवट झाला? आपले लोक म्हणतात ना ते आपल्या गावातल्या माणसाचा शेवट झाला. पण शास्त्र याला शेवट म्हणत नाही. माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं? माणूस मरतो म्हणजे शरीर मरतं. जैसे जीर्णवर सरसांडीजे आणि मग नूतन वेडीजे. मरण कुणाला आहे? मरण शरीराला आहे महाराज. उपजेते नासे नाशिले ते पुनरपी दिसे. आत्मा जन्माला येत नाही, आत्मा अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. मरण कुणाला आहे? मग मरण शरीराला आहे महाराज, आत्म्याला नाही. आत्मा काय करतो? हे शरीर जीर्ण झालं का दुसरं शरीर धारण करतो. मग महाराज मग नेमका शेवट कोणता? आजच्या अभंगातला अपेक्षित शेवट जो आहे तो म्हणजे जगद्गुरु तुकोबराय सांगतात या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं म्हणजे माणसाचा शेवट होणं. विठ्ठल कारण माणसाच्या पाठीमागे सर्वात मोठं संकट कोणतं असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. हे संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. महाराज सांगतात जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं हे संकट आहे. आणि एकदाचा माणसाने अट्टहास केला की या जीवाला परमात्म्याच्या चरणावरती जागा मिळणं म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज असा कुणाचा शेवट गोड झालाय का? आता आपल्याकडे वेळ कमी, एकच गोड शेवट झालेला सांगतो आणि पुढच्या चरणामध्ये प्रवेश करून आपल्या सेवेला पूर्ण विराम आपण देणार आहे. अरे ज्या टायमाला आळंदीमध्ये ठरलं की आमची माऊली समाधी घेणार आहे, ज्ञानोबराय समाधी घेणार आहे, सगळे साधू संत सगळे ऋषी मुनी आळंदीच्या दिशेने आलेले, आळंदीत जमा झालेले, भगवान परमात्मा रुक्मिणी अनेक देवदेवता आळंदीमध्ये आले महाराज. आणि ज्ञानोबराय समाधी घेणारे, माझी माऊली समाधी घेणारे साधू संत रडू लागले. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, अश्रूचा बांध वाहतोय. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः आहे आणि सगळ्यांचं अंतकरण द्रवीभूत झालेले. एका कोपऱ्यामध्ये जाऊन भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा ढसाढसा रडू लागला महाराज. रडणाऱ्या देवाला पाहिलं आणि रुक्मिणी माता गेली. म्हटले देवा अरे आतापर्यंत म्हटले सगळं यादुकुळ संपलं, अनेक ऋषी मुनी गेले, पण तुम्ही कुणाच्या करता रडले नाही. आणि 22 वर्षाच्या लेकरा करता आज तुम्ही रडताय म्हटले. तर भगवान परमात्मा सांगतात देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी जे ज्ञान संजीवनी जाणत्रे लोक्यासी. भगवान परमात्मा सांगतात रुक्मिणी अगे 22 वर्षाचं लेकरू कुणी सामान्य नाहीये, तर जगाची माऊली. अरे लोकांनी अंगावरती चिखल फेकला, लोकांनी शिव्या दिल्या, पण माझी माऊली त्यांना प्रत्युत्तर देत बसली नाही. मग त्या लोकांकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला महाराज. आणि आज 30 लोक समाधी जवळ आहे आणि अशी माऊली समाधी घेत आहे. आणि समाधी घेत असताना ढसाढसा लोक रडतात महाराज. भगवान परमात्मा आहे, निवृत्तीनाथ महाराज आहे.
हात धरलेले देव निवृत्ती आने धरिले दोन्ही कर देव निवृत्ती आने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर बैसावया देव निवृत्ती आने धरिले दोन्ही कर देव निवृत्ती आने धरिले दोन्ही कर. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत, भगवान परमात्मा महाराज, हात धरलेले महाराज, पण ढसा ढसा रडताय महाराज. पांडुरंग परमात्मा रडू लागला, लोकांनी पाहिलं आणि सगळे साधू संत रडू लागले महाराज. आणि रडता रडता काय अवस्था झाली असेल महाराज. नदीची आमाशा घातले मांजवन तैसे जनवन कालवले तैसे जनवन कालवले. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. याला म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून महाराज सांगतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. तुमचे आमचे प्रयत्न सुद्धा शेवट गोड होण्याकरता असले पाहिजे महाराज. लोक ते नाही करत. मग लोक म्हणतात ती शेजारचं आव्हान आहे ना ते वडायचे अजून. काही लोक म्हणतात महाराज पहिला मजला झालाय वरती गज काढून ठेवलेले तेवढा मजला पुरा करतो मग एकदम मरतो. अशाने आपला शेवट गोड होणार नाही, लक्षात ठेवा. माणसाने प्रयत्न देवा करता करा, शेवट गोड होईल महाराज. का हो तुकोबर आहे, तुम्ही अट्टहास केला, तुमचा शेवट गोड झाला खरंय, पण तिथून पुढे काय झालं ते अवस्थेचं वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्याच्या. आता निश्चितीने पावालो विजावा आता निश्चितीने आता
आपली वेळ संपत आलेली आहे. तसं चिंतन करायला गेलो आता 2 तास कुठं हलवणार नाही तुम्हाला. परंतु मी असा कीर्तनकार आहे, वेळेच्या पुढे अजिबात जात नाही बाबा. मी 12 ते 12 आणि तुम्ही म्हटली 1 ते 1 करायचं किंवा 1 वाजेपर्यंत, पण त्याचं तुम्हाला वेगळं द्यावं लागेल. ऐका, अभंगाच्या 2ऱ्या चरणात आपण प्रवेश केलाय. जगद्गुरु तुकोबरा सांगतात की याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज सांगतात मी अट्टहास केला, शेवटचा दिवस गोड झाला आणि त्याचा परिणाम की आता निश्चिंतीने पावलो विसावा. म्हटले आता आम्ही निश्चिंत झालो. आणि माणसाने प्रयत्न निश्चिंत होण्याकरता केले पाहिजे. आता तुम्ही कीर्तनामध्ये बसलेले, पण 100% लोकांचं चित्त आता कीर्तनात नाही. मग आता कीर्तन संपलं का पुढचं काही नियोजन नाही, ते आपल्या डोक्यात आहे. रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ म्हटले. रात्री झोपले की महिला मंडळ विचार करतात उद्याकडे कोणती भाजी करायची, रात्री ठरवतात. ही तळमळ आहे महाराज, त्याला संसार म्हणतात. एक मुलगा असाच खोटवरती पडला होता, काम करत नव्हता, धंदा करत नव्हता, काहीच करत नव्हता. बाप म्हटला अरे मुला, हे कार्ट्या, अरे काहीतरी कामधंदा कर, उद्योग कर. तो ने बाबा हा कामधंदा कशा करता करायचा. म्हटले तू कामधंदा केला का तू नोकरीला लागशील, पैसे मिळवशील. म्हटले बाबा पैसे मिळवल्यावर मग काय करायचं. म्हणे मग तुझं लग्न होईल. म्हणे बाबा लग्न झाल्यावर मग तिथून पुढे काय. म्हणे तुला मुलं होतील. म्हणे मुलं झाल्यावर मग काय करायचं. म्हटले मग त्यांचे लग्न होतील. म्हणे त्यांचे लग्न झाल्यावर मग ते कमवायला लागतील. म्हणे मग ते कमवायला लागल्यावर म्हणे मग तू आरामात झोपशील. म्हणे मग आता काय करतोय. आता तेच करतोय ना, त्याच्याकरता एवढा अट्टहास का करायचा. पण माणसाने तसं करू नये. माणसाने निश्चिंत झालं पाहिजे काहीतरी. महाराज आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि तो विसावा कुठे असेल तर तो भगवान परमात्माच्या चरणावरती. प्रपंचात विसावा नाही महाराज. मरेपर्यंत माणसं धावपळ करतात महाराज. आणि कधीतरी कुंटलिया धावा तृष्णेची या. माणसाची प्रामुख्याने तृष्णा खुंटली पाहिजे. काय आणि तृष्णेचं असंही महाराज, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. शास्त्रकार सांगतात तृष्णा संपत नाही, मग माणूस संपतो, माणूस जीर्ण होतो. ही तृष्णा अशी महाराज म्हाताऱ्या माणसाला सोडत नाही महाराज. ही म्हातारे साधे नाही. हे म्हातारे माणसं घरात बसले का मुलाला म्हणतात का रे ते आपल्या शेजारचं वावर आहे त्याच्यामध्ये भात करू नको, गहू कर. तो म्हणतो बाबा अहो गहू होणार नाही, तिथं पाणी कमी आहे. नाही नाही जुन्या काळात आम्ही असं करायचो. अरे जुन्या काळात राहिला नाही बाबा. ते मुलाचं डोकं खाणार. सून सासूबाई जे आहेत ना ते सुनाला म्हणणार अगं ते माझ्या बापाने असं नव्हतं केलं आणि तुझ्या बापाने असं नव्हतं केलं, काहीतरी बोलत राहणार. मग ते सुनबाई सासूला कंटाळली रा महाराज. हे डोकं लावण्यापेक्षा आपण शांतपणा रामराम म्हणा, देवाचं नामचिंतन करा महाराज. एक म्हातारा असं मरायला आलं आणि मरता मरता खोटवरती पडलं होतं. 4 मुलं जवळ आले, बाबा तुमचं मरण जवळ आले काहीतरी बोला. त्या बापाला काही बोलता येत नव्हतं, पण तो असा हात करायचा आणि भिंतीकडे बोट करायचा महाराज. त्या लहान मुलाला वाटलं आपल्या बापाने काहीतरी धन कमवलंय आणि ते धन समोरच्या भिंतीत पुरलंय महाराज. ती भिंतच पाडली, धन काही सापडलं नाही. म्हणे बाबा अहो तुम्ही जर मेले ना धन सापडणार नाही. म्हटले सांगा लवकर. बापाने पुन्हा असा हात केला, दुसऱ्या भिंतीकडे बोट केलं, दुसरी भिंत पाडली. गावातला एक शहाणा माणूस आला, म्हणे काय करता रे, बाप मरायला आला आणि तुम्ही घर पाडता. म्हणे तसं नाही पाटील, आमचा बाप मरायला आला पण आमच्या बापाने आयुष्यभर लोकांना लुटले म्हणे आणि धन कमवलंय. धन ठेवलंय कुठं. बाप सांगायचा प्रयत्न करतो पण बोलता येत नाही. म्हणे एक काम करा, म्हणे नाशिकला असा एक डॉक्टर आहे, एक इंजेक्शन मारलं का 1 मिनिट माणूस बोलतो. म्हणे 1 मिनिटात धन सांगेल. 1 लाख रुपये दिले, डॉक्टर बोलवला, इंजेक्शन मारलं. आता मात्र आपला बाप बोलणार आहे आणि सांगणार आहे मरता मरता की धन कुठे, आपण श्रीमंत होणार आहे. म्हणून बाप आता बोलणार आहे. म्हणून 4 मुलं जवळ आले, बाबा 1च मिनिट तुमच्याकडे, सांगा लवकर धन कुठे. तो बाप असा चिडला होता महाराज. तो बाप त्या मुलाला सांगू लागला, अरे कार्ट्यांनो अरे कसलं धन आणि कसलं काय. हा म्हणे मग तुम्ही असा हात करायचे आणि भिंतीकडे बोटायचे, हा काय प्रकार होता. तो मरणारा बाप सांगू लागला, अरे मुलांनो मी तुम्हाला सांगत होतो की आता मी मरतोय, पर शेजारच्या गंगूबाईनं आपली गहू चळायची चाळणी नेली, म्हटलं तेवढी घेऊन या. मरता मरता चाळणी आठवते महाराज आपल्याला, तुमचा उद्धार होणार आहे का. म्हणून माणसाची तृष्णा खुंटली पाहिजे. इच्छा वेगळी आणि तृष्णा वेगळी, याच्यातला फरक सांगतो ऐका. इच्छा कशाला म्हणतात, ज्याची माणसाला गरज आहे ते प्राप्त करणं त्याला इच्छा म्हणतात. आणि ज्याची गरज नाही
तरी ते प्राप्त करणं त्याला म्हणतात तृष्णा. म्हणून कुंडलिया धावा तृष्णेची या. आणि असं जीवन मी जगलो की कवतुक वाटे झाली या वेसाचे नाम मंगळाचे तिन्ही गुणी. माणसाने असं जीवन जगावं की मरणाच्या टायमाला असं आनंदाने मरण आलं पाहिजे महाराज. आणि मरताना सुद्धा माणूस हसत हसत गेला पाहिजे महाराज. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चले जग रोए हम हसे. म्हटलं कबीरा असं जीवन जगा की आपण जन्माला आल्यानंतर लोक हसतात पण आपण रडतो. पण असं जीवन जगा की मरताना आपण हसत गेलो पाहिजे आणि सगळं जग आपल्याकरता रडलं पाहिजे महाराज. इथं आपण मेल्यावर आपले घरचे लोक रडत नाही आपल्याकरता महाराज. तेव्हा ते बरं झालं गेलं. गावही कंटाळलेलं याला महाराज. एक जणाला सगळं गाव कंटाळलं होतं महाराज आणि त्याने मग मेलं. आणि मेल्यावर ते चिठ्ठी लिहून गेले एक गावकऱ्यांना, म्हणे गावकऱ्यांनो सगळं गावाला वैताग दिला मी आयुष्यभर. म्हणजे एक काम करा, आता मी मेलोय ना, मला चौघांच्या खांद्यावर नेऊ नका, मग मला दोऱ्या बांधा, दोऱ्या आणि उडत उडत न्या. गावातले काही लोक म्हणले खरंय. दोऱ्या बांधल्या महाराज आणि त्याला उडत नेऊ लागली. तेवढ्यात पोलिसांच्या दौरा तिकडे आला, PSI आला आणि त्याने पाहिलं, म्हटले माणूस मारलाय. उडत नेऊ लागले, मरता मरता का गाव पोलीस स्टेशनला नेऊन सोडलं महाराज. असं जीवन जगू नका. म्हणून कवतुक वाटे झाली या वेचाची. कशामुळे? तर नाम मंगळाचे तीन गुणे. कंठात नाम आहे. आणि म्हणून तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतिरी पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या. यथामती येत अवकाश. या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तसं अभंगावर चिंतन करायला कीर्तनकाराच्या अभ्यासानुसार बुद्धीनुसार वेगवेगळं चिंतन मांडतो. पण आपली वेळ संपलेली, म्हणून यथामती यथा अवकाश यथा वेळेत आपण चिंतन करायचा प्रयत्न केलाय. वैकुंठवासी शांताबाई गोविंद डोके या आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि आज त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. ज्या टायमाला माणूस मरण पावतो तेव्हा 3 दिवस त्याचा आत्मा हा त्याच्या घरात राहतो. 3 दिवसानंतर 7 दिवस तो आत्मा परिसराचं परिभ्रमण करतो आणि त्याच्यानंतर 10व्या दिवशी दशक्रिया विधीला पिंड ग्रहण करण्याकरता येतो. आपल्याकडे काही साधेबोळे लोक म्हणतात, महाराज त्याला पुढचा जन्म मिळाला. पण अंत्येष्टी नावाचा ग्रंथ आहे, गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात आपण जर वाचलं तर त्याच्यात असं वर्णन केलंय, 13व्यापर्यंत तो खालीच राहतो आणि मग तिथून पुढे वर्षभर वर्ष श्राद्धापर्यंत त्याला यमासमोर नेलं जातं. महाराज याने काही चांगलं काम केलंय, याने काही वाईट काम केलंय. मग वाईट काम जर असेल तर भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक आहेत महाराज. आता त्याचं चिंतन करायला गेल्यावर परत 2 तास जातील. कोणकोणते नरक आहेत, कोणकोणत्या सजा आहेत, असे 28 प्रकारचे नरक आहेत आणि त्या नरकामध्ये आपल्याला सजा भोगावी लागते. जर आपण चांगलं कर्म केलं तर आपल्याला वैकुंठाची प्राप्ती आहे. एका वर्षानंतर हे सगळं चालू राहतं. आजचा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. आजच्या दिवशी तो जीवात्मा हे कुटुंब यांचा संबंध तुटतो. आणि आज आपण चांगलं कर्म का करायचंय तर आजच्या दिवशी केलेलं पुण्य, केलेलं नामस्मरण, केलेलं अन्नदान, केलेलं वस्त्रदान, हे सगळं पुण्य त्या जीवात्म्याला समर्पित करायचं आणि परमात्म्याला विनंती करायची, देवा आईंना आमच्यातून तुम्ही नेलं, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करा आणि तुमच्या चरणावरती स्थान द्या. अशी आईंना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. या ठिकाणी आमचे बाळू महाराजांचे वडील महाराज, जुने महाराज, वारकरी आहेत महाराज, ते सुद्धा कीर्तन करताय. आल्या त्यांची भेट झाली आणि त्यांच्याकडे पाहून मी कीर्तन केले महाराज. जुने लोक आहेत महाराज. आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी सर्वांनी 2 तास शांत चित्ताने कीर्तन ऐकलं. आमचे संतोष महाराज ते सुद्धा कीर्तनकार आहे. ते साध्या वेशात आले, साधे बसले महाराज. साधं व्यक्तिमत्व आहे पण अभ्यास त्यांचा दांडगा आहे. आपण संपूर्ण टाळकरी मंडळी, जे काही चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहे आणि जे काही बरोबर आहे ते आमच्या गुरुवाऱ्यांचं आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज याच्या सर्वांनी पुरुष मंडळ महिला मंडळ हात वर करा. आजचं जे आपल्याला भजन करायचंय ते शांत आई करता करायचंय आणि परमात्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून परमात्म्याला विनंती करायची, देवा
की शांताबाईंना या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करा आणि त्यांच्याकरता नामस्मरण करायचं. हा घ्या हातवर, मी तोपर्यंत चहा घेऊन येतो. हा करा वरती हात असे. निवृत्ती राया निवृत्ती राया सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय